नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे श्रद्धा आणि रहस्य एकमेकांशी गुंफले गेले आहेत। पुण्याच्या हृदयात वसलेले लाखो भाविकांचं श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। पण हे मंदिर फक्त भक्तीचं केंद्र नाही, तर त्याच्या मागे दडलेली आहे एक रहस्यमय कहाणी, जिथे इतिहास, चमत्कार आणि काही अनुत्कृत प्रश्न एकत्र येतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची गूढ कथा आणि त्या रहस्यांचा शोध घेणार आहोत, ज्यांनी या मंदिराला बनवलं आहे एक चमत्कारिक ठिकाण। चला सुरू करूया हा प्रवास। मंदिराचा परिचय। पुण्यातील हा भव्य गणपती कोणत्या काळात आणि कसा निर्माण झाला याची कहाणी सुरू होते 1893 मध्ये। दगडूशेठ हलवाई एक यशस्वी व्यापारी आणि हलवायांचा व्यवसाय करणारा माणूस यांच्या आयुष्यात एक मोठी दुःखद घटना घडली। त्यांचा एकुलता एक मुलगा प्लेगच्या साथीने मरण पावला। या शोकातून सावरण्यासाठी दगडूशेठ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी गणपतीची स्थापना केली, जी आज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। पण असं म्हणतात की या मंदिराच्या स्थापनेमागे एक गूढ कारण होतं। काही जणांच्या म्हणणं आहे की दगडूशेठ यांना स्वप्नात गणपतीने दर्शन दिलं आणि मंदिर बांधण्याची आज्ञा केली। खरंच असं झालं होतं का, की ही फक्त दंतकथा आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या मंदिराच्या गाभाऱ्यात जावं लागेल। मंदिराची भव्यता आणि स्थापत्यकला। गणपती मंदिरात पाऊल ठेवताच तुम्हाला जाणवतं एक वेगळंच वातावरण। मंदिराची स्थापत्यकला साधी पण भव्य आहे। गणपतीची मूर्ती जी सोन्याच्या दागिन्यांनी आणि हिऱ्यांनी सजवलेली जाते, ही प्रत्येक भाविकांच्या मनात एक वेगळी छाप सोडते। पण येथील खरी रहस्यमय गोष्ट आहे मूर्तीची नजर। असं म्हणतात की गणपतीच्या डोळ्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला मनातील प्रत्येक इच्छा वाचू शकते। काही भाविकांचं म्हणणं आहे की जेव्हा ते गणपतीच्या डोळ्यात पाहतात तेव्हा त्यांना एक अनोखी शांती मिळते, तर काहींना वाटतं की गणपती त्यांच्याशी बोलत आहे। यामागचं सत्य काय आहे? विज्ञान की चमत्कार? याच मंदिरात गणेश चतुर्थीला सजवली जाणारी थीम आणि सजावट यांनी जगभरात नाव कमवलं आहे। दरवर्षी लाखो रुपये खर्चून बनवल्या जाणाऱ्या या थीम्स मागे काही रहस्य आहे। चला पुढे जाणूया। चमत्कारिक आणि भाविकांच्या कथा। दगडूशेठ गणपती मंदिर हे फक्त मूर्ती नाही, सजावटीपुरतं मर्यादित नाही। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात एक कहाणी आहे। कहाणी येथे येऊन त्यांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या सुटल्या, तर काहींना येथे येऊन नवीन दिशा मिळाली। एका भाविकाने सांगितले त्याच्या मुलीच्या लग्नाचं ठरत नव्हतं, पण दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर काही आठवड्यातच त्यांना योग्य जोडीदार मिळाला। दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की त्यांच्या गंभीर आजारातून ते येथील नवसानंतर बरे झाले। पण यापैकी काही कथा खऱ्या आहेत का, ही फक्त श्रद्धेचे परिणाम आहे? मंदिरातल्या पुजाऱ्यांनाही काही अनोखी गोष्ट अनुभव आला आहे। एका पुजाऱ्याने सांगितले की रात्री मंदिर बंद झाल्यावर त्यांना कधीकधी गणपतीच्या मूर्तीजवळ हलक्या पावलांचा आवाज येतो। यामागचं सत्य काय आहे? खरंच गणपती येथे चमत्कार करतात का, की ही फक्त मनाची श्रद्धा आहे? गणेश चतुर्थी आणि सामाजिक कार्य। गणेश चतुर्थी हा दगडूशेठ गणपती मंदिराचा आत्मा आहे। दरवर्षी येथे सजवल्या जाणाऱ्या थीम्स आणि मिरवणुका पुण्याच्या सांस्कृतिक वारसाचा एक भाग बनला आहे। पण याच उत्सवात एक रहस्य आहे। असं म्हणतात की काही थीम्सच्या मागे गणपतीच्या भक्तांचं स्वप्न प्रेरणा मिळते। खरंच असं होतं का? याशिवाय दगडूशेठ गणपती ट्रस्ट सामाजिक कार्यांसाठी ओळखले जाते। गरजूंना मदत, शिक्षण आणि आरोग्य सुविधा
यासाठी ट्रस्टने अनेक पाऊले उचलली आहेत. पण यामागे एक रहस्य आहे का, की ही फक्त श्रद्धा आणि सेवेची भावना आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्या प्रत्येकाच्या मनात दडलेली आहेत. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि रहस्याचा संगम आहे. येथील प्रत्येक पाऊल, प्रत्येक दर्शन तुम्हाला एका नव्या अनुभवाकडे घेऊन जातं. पण खरं सांगायचं तर या मंदिराचं खरं रहस्य आहे तिथली शांती आणि भक्तीची भावना. तुम्हाला काय वाटतं, येथील चमत्कारिक खरे आहेत का, की ही फक्त श्रद्धेची जादू? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेला असाल तर तुमचा अनुभवही शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या रहस्यासोबत. धन्यवाद.